पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरी पहिल्याच प्रयत्नामध्ये इतक्या परफेक्ट शंकरपाळ्या जर तुम्हाला बनवायच्या असतील, हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। खूप वेळा काय होतं की शंकरपाळी बनवताना ती खुसखुशीत बनत नाही किंवा त्यामध्ये कधी कधी तेल जास्त शिरतं, आणि ते होतं कशामुळे, तर ते प्रमाण आपलं कमी जास्त होण्यामुळे ना आपल्या शंकरपाळ्या बिघडतात। त्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योग्य प्रमाण सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या शंकरपाळ्याही फुगतील आणि त्या एकदम खुसखुशीत बनतील। चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला लगेच सुरुवात करूया। सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 वाटी आपण दूध घ्यायचं आहे। दुधामुळे आपली शंकरपाळी एकदम मऊ होते। तुम्हाला जर दुधाचा वापर नसेल करायचा तर तुम्ही दुधाऐवजी 1 वाटी पाणी घालू शकता। नंतर 1 वाटी दुधामध्ये 1 वाटी साखर टाकायची आणि नंतर शेवटी 1 वाटी त्यामध्ये तूप ऍड करायचं। आता हे सगळं आपल्याला लो फ्लेम वरती 2-3 मिनिटं हलवून घ्यायचं। साखर पूर्ण वितळली की गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं। आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडा थोडा करून मैदा ऍड करत जायचं। आता एका वाटीच्या मापाने आपण दूध, तूप आणि साखर हे सम प्रमाणामध्ये घेतलं होतं। त्यासाठी मैदा किती प्रमाणात वापरायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बघा, प्रत्येकाच्या वाटीचं मेजरमेंट कमी जास्त असू शकतं, त्यानुसार त्यामध्ये थोडा थोडा मैदा ऍड करत जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही, मीडियम असा डो परफेक्ट बनेपर्यंत आपल्याला त्यामध्ये थोडा थोडा मैदा ऍड करत जायचा आहे। आता मी ज्या वाटीने दूध, तूप आणि साखर घेतली होती त्यासाठी मला 750 ग्रॅम म्हणजेच पाऊण किलो मैदा लागला आहे। तुम्हाला त्यापेक्षा कमी किंवा जास्त लागू शकतो। त्यासाठी आपल्याला एकाच वेळी सगळा मैदा टाकायचा नाही, थोडा थोडा टाकत आपल्याला परफेक्ट डो बनला आहे असं वाटत असेल त्यावेळेस मैदा टाकणं बंद करायचं आणि त्याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा। आता हे मळून झाल्यानंतर याला आपण 15 मिनिटं रेस्ट देऊया। 15 मिनिटानंतर हे काढून आपण याला 2-3 मिनिटं आणखीन छान मळून घ्यायचं। आता मळून झाल्यानंतर गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं। तुम्ही या अगोदर कधीही शंकरपाळी बनवली नाही आणि तुम्हाला जर बनवायची असेल तर हे प्रमाण वापरून तुम्ही एकदम परफेक्ट अशा शंकरपाळ्या बनवू शकता। बिघडायचा तर प्रश्नच येत नाही, सोबत भरपूर लेअर पडतात आणि एकदम खुसखुशीत शंकरपाळी बनते। आता मळलेल्या पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा, थोडासा मोठाच गोळा घ्यायचा, कारण आपल्याला हे जास्त पातळ लाटायचं नाही, जाडसरच ठेवायचं आहे थोडंसं। आणि बघू शकतात आपलं पीठही छान मळलं गेलेलं आहे, जास्त घट्ट की नाही आणि जास्त पातळही नाही, ते इझिली लाटलं जातंय। तर बघू शकता हे अशा पद्धतीनं आपण लाटून घ्यायचं आहे। तरीही माझ्याकडून थोडंसं पातळ लाटलं गेले, थोडंसं यापेक्षा जाड असेल तरीही चालेल, त्यामुळे काय होतं शंकरपाळी टम्म फुगते आणि त्याला भरपूर लेअर पडतात। आता ह्याचे व्यवस्थित काप करून घ्यायचे। शंकरपाळीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, लहान मोठा। मी मीडियमच असं ठेवते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी व्यवस्थित शंकरपाळी कट करून घ्यायची। आता तुम्ही अशी चौकोनी आकाराचीही कट करू शकता किंवा अशी तिरकी सुद्धा तुम्ही कट करू शकता। याला आकार कोणताही द्या, ही शंकरपाळी छानच बनते। या अगोदर सुद्धा मी ही शंकरपाळी बनवली होती, पण त्यामध्ये दुधाऐवजी मी पाण्याचा वापर केला होता आणि तीही छानच बनली होती। तुम्हाला जर दूध आवडत नसेल यामध्ये तर तुम्ही दुधाऐवजी 1 वाटी पाणी टाकू शकता। आता आपली सगळी शंकरपाळी कट करून झाली आहे। आता याला दुसऱ्या एका ताटामध्ये काढून घेऊया। आता पाटावरतीच खालून थोडीशी चिटकलेली आहे, त्यामुळे याला व्यवस्थित सुटसुटीत करून घ्यायचं आणि मग एका ताटामध्ये काढून घ्यायची। मैत्रिणींनो, तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला कमेंट करून नक्की सांगा। आता आपलं तेलही गरम झालेलं आहे, आपण बारीक गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं। आता तेलामध्ये शंकरपाळी टाकत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की तेल जास्त गरम नसलं पाहिजे, कारण सुरुवातीला जर तेल जास्त गरम असेल आणि शंकरपाळी टाकल्यानंतर ती लगेचच लाल होते आणि आतून कच्ची राहते। त्यामुळे सुरुवातीला गॅसचा फ्लेम लो असला पाहिजे, तेल जास्त कडकडीत गरम नसलं पाहिजे, तेव्हाच तेलामध्ये आपण शंकरपाळी टाकणार आहोत। आणि तेलामध्ये शंकरपाळी टाकल्यानंतर लगेच ती हलवायची नाही, अर्धा 1 मिनिट थांबून नंतरच मग ती शंकरपाळी आपल्याला व्यवस्थित पलटून घ्यायची आहे। 2-3 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही शंकरपाळी हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। बघू शकता एकदम टम्म फुगलेली आहे, भरपूर सारे लेअर पडलेले आहेत। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।